मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्याचा हात पार्थच्या डोक्याखाली असल्यामुळे काव्या रात्रभर तशीच झोपलेली असते, अगदी पार्थच्या हातावर डोकं ठेवून. सकाळी आता पार्थला अचानक जाग येते आणि तो शेजारी पाहतो तर काव्य असते. काव्याला एवढं जवळ झोपलेलं पाहून खरं तर त्यालाही आता जबरदस्त असा धक्का बसतो आणि तो अगदी प्रेमानेच तिच्याकडे बघतो, कारण काव्या अगदी गाढ झोपलेली असते. तेव्हा तो तिला आता उठवण्याचा प्रयत्न करतो आणि खूप लाडाने प्रेमाने म्हणतो, काव्या काव्या. पण काव्या काही ऐकत नाही. हे पाहून आता तो खूप मोठ्याने ओ फिसकारलेली मांजर असं म्हणतो. तेव्हा काव्य ही जोरातच दचकते आणि पटकन उठते. मग आता काव्य उठल्यानंतर जरा स्वतःला सावरते आणि पटकन पार्थकडे पाहते आणि विचारते, काय आहे हो हे? अहो, किती मोठ्याने ओरडलात तुम्ही, मी किती घाबरले असं ती म्हणत असते. तेव्हा तुमच्या ओरडण्याने मी सुद्धा घाबरलोच की असं पार्थ म्हणतो आणि अगदी हसतच विचारतो, माझ्या उशाशी काय करत होता हो तुम्ही? तेव्हा काव्या मात्र रागातच त्याच्याकडे बघते. तर पार्थ अजून हसत असतो आणि इशारा करूनच विचारतो, सांगा ना काय करत होतात? तेव्हा तो विचारतो, हात दुखतोय का तुमचा? मग काव्या म्हणते, हो तुमच्यामुळे. तेव्हा पार्थ विचारतो, काय? माझ्यामुळे कसं काय? तेव्हा काव्या सांगू लागते, अहो रात्री थंडीने कुडकुडत होतात तुम्ही आणि एसीचं टेम्परेचर वाढवायला मी रिमोट शोधत होते, मग तो काही सापडलाच नाही. तुमच्या काळजीपोटी तुमच्या अंगावर ब्लँकेट टाकायला गेले तेव्हाच नेमका माझा हात अडकला तुमच्या डोक्याखाली आणि आता तो खूप दुखायला लागलाय, हात रात्रभर अवघडला ना म्हणून. तेव्हा पार्थला हे ऐकून आता खूप छान वाटतं आणि तो अगदी लाडातच तिच्या जवळ जात विचारतो, अहो काय सांगताय? तेव्हा ती थोडी नजर वर करून त्याच्याकडे बघते. तेव्हा पार्थ आता लगेचच आपली रिॲक्शन बदलतो. मग काव्या विचारते, आता हे काय नवीन? तेव्हा तो म्हणतो, हो काय सांगता? म्हणजे माझ्या डोक्याखाली तुमचा हात अडकला? तेव्हा काव्या म्हणते, हो मग? तेव्हा पार्थच्या मनातच लाडू फुटू लागतात आणि मग तो मनातच म्हणतो की अरे बापरे, काव्याला माझी एवढी काळजी वाटतीये, अब इस शादी का ना जरूर कुछ तो होगा असं म्हणून तो खूप खुश असतो आणि अगदी प्रेमानेच तो तिच्या जवळ जाण्याचा पुन्हा प्रयत्न करतो. काव्या पुन्हा एकदा फिसकारते आणि रागातच विचारते, काय हो, कुठे ठेवलं होतं तो एसीचा रिमोट? तेव्हा पार्थ घाबरूनच पटकन मागे होतो आणि म्हणतो की मला काय माहीत. तेव्हा रिमोट तो पार्थच्या उशीखालीच असतो आणि त्यालाही हे माहीत नसतं. काव्या नेमका तो पाहते, पार्थ पटकन उशीखाली लपवतो. काव्या तो रिमोट पुन्हा बाहेर काढते. ते उशीखाली रिमोट ठेवताय आणि रात्रभर थंडीने कुडकुडत बसताय, चांगलं चाललंय की तुमचं? तेव्हा तो आता म्हणतो की हो, माझं तसं चांगलंच चाललंय असं म्हणून तो पुन्हा तिच्याकडे बघून हसतो. काव्या पुन्हा एकदा जेव्हा त्याच्याकडे रागात बघते ना, तेव्हा मात्र पार्थ म्हणतो, आता माझं काय चुकलंय त्यात? मग आता ती म्हणते, हो तुमचीच चूक आहे ना, कारण तुम्ही एसीचा रिमोट डोक्याखाली घेऊन झोपलात आणि तुम्ही कुडकुडायला लागलात. मी तुमच्या काळजीपोटी माझं ब्लँकेट तुमच्या अंगावर घालायला गेले, त्या नादात माझा हात तुमच्या डोक्याखाली अडकला आणि आता तो खूप दुखतोय. तेव्हा पार्थ काळजीने विचारतो, खरंच खूप दुखतोय का हो? तेव्हा काव्या म्हणते, मला ना खोटं बोलायची सवय आहे, खोटं बोलणं ना हा माझा छंद आहे, हॉबी आहे माझी हॉबी. तेव्हा पार्थला आता खूप हसू येतं आणि तो म्हणतो, खोटारड्या कुठल्या? तेव्हा काव्या डोक्याला हात लावते आणि विचारते, काय हो, हसताय कुठे? मग आता तो शांत होतो आणि विचारतो, खूप दुखतंय का? द्या मी चेपून देतो. त्यावेळी काव्या म्हणते, नको काही गरज नाही आणि असंही तुमच्या चेपून देण्याने काही फरक पडत नाही असं वाटत नाहीये मला. तेव्हा पार्थ म्हणतो, एक मिनिट, माझ्या हाताला ना अजिबात अंडर एस्टिमेट करायचं नाही, कारण माझ्या हाताला ना खूप गुण आहे, मी छानपैकी चेपून देतो ना असं म्हणून ती उठते. तेव्हा पार्थ म्हणतो, ऐका ना, अहो मला थंडी वाजत होती म्हणून तुम्ही काय केलं तर माझ्या अंगावर ब्लँकेट टाकलं, रात्रभर माझ्या डोक्याखाली तुमचा हात असाच अडकून राहील आणि माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत, मग मलाही तुमचा हात चेपू द्या, थोडे कष्ट घेऊ द्यात की. तेव्हा काव्या रागातच म्हणते, काही गरज नाहीये. पार्थ म्हणतो, हो दुखतोय ना तुमचा हात, मग प्लीज चेपू द्यात ना मला. तेव्हा ती म्हणते, सांगितलं ना एकदा काही गरज नाहीये म्हणून. आता काव्य हट्ट करते, ते पाहून पार्थ तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की बसा इथे. ती म्हणते, अहो देशमुख हे काय? तो म्हणतो, बसा, सांगितलंय ना गुपचूप.
तेव्हा ती मांडी घालून आता वर बेडवर बसते. त्यानंतर पार्थ खूपच प्रेमाने आता तिचा तो हात चेपू लागतो. ते पाहून काव्या खूपच प्रेमाने त्याच्याकडे बघू लागते आणि गालात हसते. तिलाही खूप छान वाटत असतं. हाताला अगदी छान असा रिलीफ मिळत असतो, म्हणून ती अगदी प्रेमानेच त्याच्याकडे सारखी सारखी पाहू लागते. तेव्हा पार्थसुद्धा तितक्याच प्रेमाने जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा ती मात्र आता लगेचच आपली नजर दुसरीकडे करते आणि असा ॲटिट्यूड दाखवते. पार्थला नंतर काव्याची ही रिॲक्शन लगेच समजते. त्यानंतर काव्या पुन्हा एकदा पार्थकडे पाहत असते. तिचा हात थोड्या वेळानंतर आता दुखायचाच राहतो, कारण पार्थने खूप छान अशी मालिश करून दिलेली असते. दोघेही एकमेकांकडे कळत नकळतपणे सारखे सारखे पाहत असतात आणि एकमेकांचा सहवास आता त्या दोघांनाही आवडू लागलेला असतो. पार्थ तर अगदी फुल काव्याच्या प्रेमातच पडलेला असतो आणि तो सारखा पाहत असताना काव्याची रिॲक्शनसुद्धा नोटीस करत असतो. कुठे का होईना काव्या आता खूप बदलत चालली आहे. माझ्याविषयीची काळजी तिच्या मनामध्ये तिच्या प्रत्येक एक्सप्रेशनमधून दिसतीये हे त्याला समजतं. त्यानंतर आता हात चेपत असताना काव्याला अचानकच डुलका येतो आणि ती पार्थच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि नकळतपणे झोपीसुद्धा जाते. ते पाहून आता पार्थच्या मनात अजूनच लाडू फुटू लागतात. तर दुसरीकडे युग हा फोनवर बोलत असतो त्याच्या मित्राबरोबर. तेव्हा तो म्हणतो, अरे मला माहिती आहे रे भावा, मी माती खाल्ली आहे आणि मी जी माती खाल्ली ना ती लेटर थ्रू माझ्या घरापर्यंत आलीसुद्धा होती, परंतु झालं काय की नशीब ते लेटर मी माझ्या हातात घेतलं. अरे त्यामुळे ना मला खरंच खूप भीती वाटायला लागली आहे की घरच्यांना जर समजलं तर काय करू काय मी. असं वाटतंय ना त्या मुलीच्या नादी लागून ना मी खूप मोठ्या लफड्यात पडलोय आणि सगळं काही ओढवून घेतलंय. काहीच कळत नाही रे काय करावं. असं म्हणून तो पुढे बोलत असतो. काहीही झालं ना तरीही या सगळ्या आठवणी ना माझ्या मनातून जात नाहीये, पण आता तरी सगळ्या या गोष्टी मी घरात सांगू शकत नाही. असं म्हणून तो आता फोन ठेवणार असतो, परंतु त्याचं लक्ष आता दरवाजाकडे जातं. तर नंदिनी आता तेथे असते आणि सगळं बोलणं ऐकते. तेव्हा तो आता पूर्णपणे घाबरतो. पटकन फोन ठेवतो, दार उघडून बाहेर येतो. नंदिनी अजूनही आश्चर्याने त्याच्याकडे बघते. तेव्हा तो आता आपला घाम पुसत असतो. तेव्हा तो विचारतो, काय गं वहिनी, गुड मॉर्निंग, तू एवढ्या सकाळी आलीस तिकडे. तेव्हा ती काहीच बोलत नाही. तो म्हणतो, अरे वा, किचनमधून तर अगदी खमंग वास येतोय, काय आहे आज ब्रेकफास्टला. तेव्हा ती म्हणते, तुझ्या आवडीचं काही बनवायचं आहे का युग. तेव्हा तो म्हणतो, माझे काय जीवादादासारखे चोचले नसतात, मला ना अगदी काहीही चालतं तुम्ही बनवलेलं. असं म्हणून तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि पुन्हा एकदा आतमध्ये जातो. तर इकडे रम्याही आता मोलकरणीचं काम करत करत लाद्या स्वच्छ करत येतच असते आणि नेमकं या दोघांचं बोलणं ऐकण्याच्या प्रयत्नात सुद्धा असते. युग आता आतमध्ये जात असताना नंदिनी त्याला अडवते आणि म्हणते, थांब ना युग, अरे तू विषयाला बगल देऊन अजिबात जाऊ नकोस. हा हसण्याचं नाटक करतो आणि विचारतो, वहिनी अगं तू नक्की काय बोलतीयेस. मी तर फक्त ब्रेकफास्ट बद्दल बोलत होतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ते मला समजलं, पण मी आणखी नक्की कशाबद्दल बोलतीये ना हे तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे, कारण आत्ताच मी तुला ना कोणाबरोबर तरी फोनवर बोलताना ऐकलंय की आत्ता तरी ही गोष्ट मी ना कुणालाच सांगणार नाही. तेव्हा आता रम्या तर तेथे टपूनच असते सगळं बोलणं ऐकायला आणि जरा आता ह्या दोघांचं नक्की काय बोलणं चाललंय हे तर तिला जाणूनच घ्यायचं असतं आणि म्हणून ती जिन्याच्या पाठीमागे ना जरा लपते. ती म्हणते, हे बघ काय झालंय नक्की, काय लपवतोस तू, ते अगोदर सांग बरं युग. तेव्हा युग खूप घाबरतो, काय सांगावं ना त्याला कळत नाही. मग आता नंदिनी सारखाच फोर्स करू लागते की बोल ना रे, काय लपवतोस काय तू. तेव्हा तो म्हणतो, नाही ग नंदिनी वहिनी, अगं तू ना अगदी चालत्या गाडीत चढतीयेस. अगं मी ना माझ्या मित्राशी बोलत होतो, मी त्याला म्हणत होतो की हॉस्टेलवरती ना मी लवकरच येतोय आणि तीच गोष्ट ना मी आत्ता कुणाला सांगू शकत नाही, एवढंच, बाकी काही नाही. तेव्हा नंदिनी विचारते, नक्की. तेव्हा युग म्हणतो, अगं वहिनी पुन्हा 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 तू तेच प्रश्न मला का विचारतीयेस, अगं का असं करतीयेस, मी जाऊ का प्लीज, असं रागातच तो विचारतो. तेव्हा नंदिनी पुन्हा आता एकदा युगला थांबवते. तेव्हा तो रागातच म्हणतो, आता काय आहे वहिनी, का सारखी सारखी थांब थांब म्हणतीयेस. मग नंदिनी शांतपणे म्हणते, हे बघ युग, तू जसा आला आहेस ना इकडे तसं मी बघतीये रे,
तू मला ना खूप घाबरल्यासारखा वाटतोस. गणपतीत सुद्धा तू किती वेळा बाप्पासमोर हात जोडून उभा होतास रे. तुझे डोळे सुद्धा भरले होते आणि तुझा चेहरा देखील अगदी टेन्स वाटत होता. आणि काहीही असेल ना तरीही तू माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतोस रे. अरे आनंद निवासमध्ये मी इतक्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, जे बोलत नाहीत ते सुद्धा अगदी बोलायला लागतात. त्यामुळे प्लीज तुझ्या मनात जे काही आहे ना ते मोकळेपणाने शेअर कर तू माझ्याशी. आणि हे बघ, तू कितीही लपवत असला ना तरीही मला माहीत आहे नक्कीच असं काहीतरी आहे आणि जे तू मला ना सांगत नाहीयेस. अरे वहिनी म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून तू माझ्याशी सगळं काही शेअर करू शकतोस युग. तेव्हा आता रम्या ही डोकावून त्या दोघांचं बोलणं लपून छपून ऐकू लागते. मग आता ती पुन्हा विचारते, अरे बोल ना युग, नक्की काय प्रॉब्लेम आहे. मग युग खूप मोठ्यानेच विचारतो, अगं तुला एकदा सांगितलेलं ऐकायला येत नाही का? पुन्हा पुन्हा तेच का सांगायला लावतीयेस? आणि नसत्या कशाला हव्यात ग तुला माझ्या चौकशा? तेव्हा नंदिनी म्हणते, अरे तू ओरडतोस कशासाठी? अरे मी तर तुझ्या काळजीने काहीतरी विचारतीये ना. तेव्हा आता युग रागात म्हणतो, अगं कशाला ती काळजी? आता मी काही लहान मुलगा आहे का तुझी ही काळजी आता बघून घ्यायला? तेव्हा रम्या हे सगळं ऐकते आणि म्हणते, अरे वा क्या बात है. युग तर अगदी नंदिनीवर ओरडतोय. यस, सुनव हिला युग, चांगलंच सुनव असं ती मनातच म्हणते. आणि प्रत्येकाला शहाणपणा शिकवण्याचा वसा घेतलाय ना हिने, आता उतरव तिची मिजाज असं म्हणून ती गालात हसते. तर इकडे युग हा म्हणतो, हे बघ नंदिनी वहिनी, माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं ना मला अजिबात आवडत नाही. सो मला आता एकटं राहू दे, तू जा बरं इथून असं तो तिच्यावर ओरडतो. जीवा धावत असते ते येतो आणि म्हणतो, युग अरे तू कसं बोलतोयस, नंदिनीशी बोलतो ना याचं जरा भान ठेव. मग आता लगेचच युग म्हणतो, अरे सांग ना मग तुझ्या बायकोला माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नकोस म्हणावं. तेव्हा जीवा म्हणतो, इंटरफेअर? अरे तुमची काळजी केली तर तुमच्या जनरेशनला लगेचच इंटरफेअरन्स वाटतो का रे? मग युग विचारतो, तुला माहिती आहे का आमच्या दोघांमध्ये कशामुळे भांडणं झाली येते? तेव्हा जीवा म्हणतो, अरे मला जाणून सुद्धा घ्यायचं नाहीये, कारण नंदिनी ना तुला राग येईल असं बोललीच नसेल याची गॅरंटी ना मी देतो 100%. तेव्हा युग म्हणतो, हो रे बाबा बरोबर आहे. अरे आता काय बायको आली, भावाशी तू असंच वागणार? तेव्हा दोघ्या भावांची भांडणं पाहून रम्या तर अति खुश होऊन जाते. त्यानंतर जीवा नंदिनीकडे बघतो. युग म्हणतो, आणि हो वहिनी, हे बघ वहिनी, मी तुला शेवटचं सांगतोय की माझ्या टेन्शनवरून माझ्या मूडचा अंदाज लावू नको आणि माझ्या एक्सप्रेशनवरून माझ्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, मला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं सुद्धा मानू नकोस. असं म्हणून तो आतमध्ये निघणार. तेव्हा आता ए वांग्या, अगोदर सॉरी बोल नंदिनीला असं जीवा म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो नको सॉरी. तेव्हा जीवा हाताचा इशारा करून लगेचच नंदिनीला बोलण्यापासून अडवतो. मग आता नंदिनीच गप्प राहते. तेव्हा सॉरी बोल युग असं जीवा म्हणतो. तेव्हा युग म्हणतो, पण माझा काही संबंध हिला सॉरी म्हणण्याचा, मी नाही म्हणणार हिला सॉरी. मग आता जीवा म्हणतो, हे बघ आत्ता जर सॉरी म्हटला नाहीस ना तर तुझी बॅग आत्ताच्या आत्ता पॅक करून ना तुला हॉस्टेलला पाठवून देईल, कारण ही पद्धत नाही आहे नंदिनी बरोबर बोलण्याची, समजलं? आणि आपल्यावर तसे संस्कार सुद्धा नाही आहेत, त्यामुळे सॉरी म्हण गुपचूप. तेव्हा युग म्हणतो, अरे पण दादा. तेव्हा जीवा म्हणतो, अरे युग सॉरी म्हण. तेव्हा मी शेवटचं विचारतोय त्यानंतर विचारणार नाही असं जीवा खूप रागात म्हणतो. तेव्हा युग आता गुपचूप नंदिनीला सॉरी म्हणतो आणि तेथून जातो. तर आता तो विचारतो, आता तू हॅप्पी आहेस ना, मग मी जाऊ का असंही विचारतो. त्यावेळी रम्या मात्र हसते आणि म्हणते, अरे वा, युग आणि नंदिनीमध्ये आता वादाची ठिणगी स्वतः नंदिनीमुळेच पडली. अरे वा वा वा. आणि आता ना आमच्या मनासारखं नक्कीच होऊ शकतं आणि नंदिनीवर चिडलेला युग हा माझ्याकडे मन मोकळं करूच शकतो, कारण कितीही झालं ना तरी बहीण आहे मी त्याची, आणि माझ्याशी मन मोकळं करणार नाही तर कुणाशी करणार? चला आता माझं काम फत्ते असं म्हणून ती तिथून जाते. इकडे जीवा रूममध्ये जायला निघतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा अहो कशाला उगीच त्याला सॉरी म्हणायला लावलत? तेव्हा जीवा म्हणतो, कशाला म्हणजे? तो कसा बोलत होता आणि हॉस्टेलला जाऊन ना अगदी शिंग फुटली आहेत त्याला. हा असा आगाऊपणा ना मी सुद्धा कधी केला नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, हो ठीक आहे ना, हे वयच असं असतं आणि या वयाची सगळी मुलं थोड्याफार फरकाने अशी गरम डोक्याचीच असतात आणि अशा वेळी आपणच प्रेमाने त्यांना समजावून त्यांच्या मनातलं सगळं काढून घ्यायचं असतं.
मग आता जीवा म्हणतो करेक्ट आहे तुझं, पण तू चांगलं काहीतरी करायला जात असताना तुझा असा अपमान केलेलं मला नाही आवडत ना ते, आणि युगला ना तो अधिकार सुद्धा नाहीये. मग आता नंदिनीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते थँक्यू. तेव्हा जीवा विचारतो थँक्यू का? तेव्हा नंदिनी म्हणते कालपासून माझ्यावर चिडला होतात आणि आता माझी बाजू घेऊन तुम्ही भांडलात आणि माझ्यावरचा राग सोडलाही असेल ना. तेव्हा जीवा म्हणतो अजिबात नाही तर, आणि तुझ्यावरचा राग सोडला नाही असं होतच नाही, कारण मला जे खटकतं ना ते मी सहजासहजी कधीही विसरत नाही, असं स्पष्टपणे तो नंदिनीला म्हणतो. इकडे आता मानिनी आणि पार्थ हे दोघेही नाश्त्यासाठी तेथे डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात. पार्थ आपला पेपर वाचत वाचत नाश्ता करत असतो, तर मानिनीला सारखंच काव्याचं बोलणं आठवतं की माझ्या लेकाबरोबर ही कशी तुटकपणे वागतीये. त्याचबरोबर जे ट्विन वॉचेस आणले होते त्यातलं नेमकं पार्थचं घड्याळ तिच्या हातातून कसं पडलं आणि फुटलं. तेव्हा पार्थ आता म्हणतो आई जरा ब्रेड दे गं, तर मानिनी ऐकत नाही, ती तिच्याच विचारांमध्ये असते. त्यामुळे पार्थ आता म्हणतो ए आई अगं ब्रेड दे. तेव्हा मानिनी आता ब्रेड देते. तेव्हा तो विचारतो आई कसला विचार करतेयस ग तू? आणि तेव्हा मानिनी म्हणते मला ना तुझी काळजी वाटते. पार्थ बाळा तू ना खूप साधा आणि सरळ आहेस आणि तुझी फसवणूक होऊ नये ना असंच मला वाटतं. तेव्हा पार्थ म्हणतो आई अगं माझी फसवणूक आणि कोण करणार आहे? तू ना कधी कधी खूप विचार करतेयस. तुम्ही आई लोक खूप काळजी करता, विचार करता, तेव्हा आम्हा आई लोकांनाच काळजी वाटते असं आता मानिनी म्हणते. अरे पार्थ तू ना बाळा अगोदर खूप सहन केलंय. तेव्हा पार्थ म्हणतो पण आता खूप खुश आहे ग आई, आणि आता खुश नसलो ना तरी काव्य आहेत ना, काव्याला पाहिलं ना तरीही माझ्या ओठांवर अचानक स्माईल येते. तेव्हा मानिनी आता त्याच्याकडे बघून हसते आणि तिला जरा धक्काच बसतो. तेव्हा मानिनी आता न राहून प्रश्न विचारते काय रे पार्थ तुमचं कसं चाललंय? म्हणजे काव्य आणि तुझं सगळ्यांसमोर तसं नीटच आहे, पण आय थिंक बेडरूममध्ये काव्य भांडत असते ना तुझ्याशी. तर आता पार्थ एकदम गप्प होतो. दुसरीकडे आता युग म्हणतो मी खूपच चिडलो नंदिनी वहिनी बरोबर, कारण जीवा दादा जसं म्हणत होता ना तसं मी शांतपणे बोलायला हवं होतं तिच्याबरोबर. मी आणि नीट बोललो सुद्धा असतो तिच्याशी, पण जरा ती आतमध्ये शिरली असती, म्हणजे माझ्या प्रश्नाच्या खोलाच्या आड गेली असती तर मग माझ्यासाठी ते धोकादायक होतं. त्याच्यामुळे नाही बोललो मी असं म्हणून त्याचंच त्याला आता गिल्टी फील होतं. तेवढ्यातच रम्या लादी पुसण्यासाठी तेथे येते. तो विचारतो रम्या अगं काय चाललंय काय तुझं? काय करतेस काय माझ्या रूममध्ये? तेव्हा ती म्हणते अरे लादी पुसायला आली. मग आता ते लादी वगैरे पुसणं ना नंतर कर असं तो म्हणतो. तेव्हा लगेचच रम्या म्हणते नको नको रे मामी चिडेल माझ्यावर आणि शिक्षा म्हणून आणखी 4 कामं देईल रे, त्यामुळे नको ना प्लीज, मी फार वेळ घेणार नाही, पटपट आवरेन. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे लवकर लवकर कर, अजिबात जास्त वेळ लावू नकोस. तेव्हा ती म्हणते हो लगेच लगेच. त्यानंतर ती मुद्दाम होऊन युगला आता बेडवर बसायला सांगते. तेव्हा रम्या म्हणते नंदिनीला सॉरी म्हणावंच लागलं ना. तेव्हा युग आता खूपच चिडतो. ती म्हणते अरे तसं नाही, कारण जीवा तुला ओरडत होता ना तेव्हा मी तिथेच माझं काम करत होते, तेव्हा कानावर पडलं माझ्या म्हणून. अरे माहितीये ना तुला कशी वागणूक मिळते या घरात. तेव्हा तो रागातच विचारतो पण त्याच्याशी तुला काय करायचंय ग? तू गुपचूप तुझं काम कर अन निघ इथून. तेव्हा ती म्हणते हो ठीक आहे ना. अरे पण मी लहानपणापासून ना तुझा आणि जीवाचा बॉन्ड बघतच मोठी झाली अरे योग, आणि म्हणून बोलले, नाहीतरी मला तसं काय करायचंय? अरे जीवा तुझ्यासाठी मामाशी भांडायचा, सतत तुझी बाजू घ्यायचा, हो की नाही? पण आता बायको आल्यावर बघ ना कसा वागतोय तुझ्याशी. दुसरीकडे पार्थ आता हसतो आणि लगेचच मानिनी जवळ जात म्हणतो सासू मोड ऑन झाला वाटतं, सासू मोड ऑन झालाय. अगं तुझी सासू माझी आजी काय म्हणायची आठवतंय ना, कारण ज्या नवरा बायकोंमध्ये भांडणं होत नाही ते नवरा बायकोच नाहीत, आणि आमचं नातं सुद्धा तसंच आहे ना ग. तेव्हा मानिनी म्हणते हो अरे पण. तेव्हा पार्थ म्हणतो आई तू ना खूप विचार करते सगळं. तेवढ्यातच काव्या मागे दिसते. त्यामुळे पार्थ म्हणतो कलेक्टर मॅडम कुठे, कोणत्या दौऱ्यावर? मग काव्या म्हणते म्हटलं जावं जरा बाहेर आणि बघावेत राज्याचे हाल हवाल. मग आता लगेचच पार्थ म्हणतो शहराचे हाल हवाल बघण्यासाठी तुम्हाला एखादा रथ लागेल, आणि रथ रूपी माझी गाडी आहेच ना तुमच्यासाठी, तुमचा सारथी बनून ड्रायव्हर म्हणून नक्कीच येईल.
तेव्हा काव्या म्हणते नाही नको. मग मानिनीला टेन्शनच येतं. त्यावेळी आता पार्थ म्हणतो चला ना मस्तपैकी किशोर कुमारांची गाणी ऐकत जाऊयात आपण. या पावसामध्ये किशोर कुमारांची गाणी ऐकत जाणं काही औरच असतं. चला ना चला ना. मग आता ती म्हणते नको, सांगितलंय ना एकदा. तेव्हा मानिनी मात्र धक्क्यानेच आता काव्याकडे बघते. ती म्हणते मी क्लासला जातच नाहीये ना आपण. पार्थ म्हणतो बरं आहे ना, तुम्ही जिथे जाल ना तिकडे जाऊयात आपण. मग आता काव्या मनातच विचार करते कसं सांगू यांना, यांचंच घड्याळ मला दुरुस्त करायला जायचंय आणि यांच्यासोबत गेले तर यांना सरप्राईज कसं देणार. तेव्हा आता पार्थ म्हणतो झाला का, विचार करून झाला का, आपल्यालाच जायचंय ना दोघांना बाहेर आता, चला बरं चला चला, असं तो फोर्सफुली म्हणतो. ती म्हणते नको ना, मी आता जाते ना माझी. पार्थ म्हणतो ऐका ना. तेव्हा तो म्हणतो येतो ना प्लीज. मग आता काव्या म्हणते नाही, कारण नाही म्हटलं ना नाही. पार्थ बिचारा प्लीज प्लीज असं करतो. तरीही काव्या नाहीच म्हणते. तर पार्थ बिचाऱ्याचं आता मानिनीला खूप अजून वाईट वाटतं. तेवढ्यातच आता काव्याला कुणाचा तरी फोन येतो आणि ती फोनवर बोलत असते. त्याचवेळी मानिनी म्हणते पार्थ जर स्वतःहून सोडायला तयार आहे, एवढा मागे लागलाय तिच्या, तरीही काव्य अशी नकार का देत असेल. असं काव्याला कुठे जायचंय की जिच्यासोबत तिला पार्थ सोबत नको आहे. तर इकडे काव्या हो मी येते, आलेच असं म्हणून फोन ठेवते. तेव्हा काव्या लगेचच मानिनी काकू मी निघते हा असं म्हणून पार्थला सुद्धा विचारते आणि तेथून जाते. तेव्हा सावकाश जा हा असं पार्थ म्हणतो. तर मानिनी आता त्याला पाणी देते आणि म्हणते पाणी प्या जरा, घशाला कोरड पडली असेल. लगेच धावलास तिच्या मागे अगदी तहान भूक विसरून. तेव्हा पार्थ म्हणतो काव्या तर नाश्ता न करताच गेल्यात गाई. तेव्हा मानिनीला आता पार्थचं खूप टेन्शन येतं. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिशा विचारते म्हणजे तू पार्थचं घड्याळ दुरुस्त करायला गेली होती, नजरेमध्ये हळूहळू बदल घडतोय. तेव्हा काव्या आता गालातच हसते. दुसरीकडे आता रम्या म्हणते आई अगं किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. तर जीवा आता तेथे बसलेला असतो, तो रागात असतो. त्याच वेळी आता जीवाचं नाव का नाही घेतलं असं आता लगेचच रम्या मुद्दामहून वसूला विचारते. मग आता जीवाला त्या खूपच बोलू लागतात. जीवा अगदी चवताळतो. नंदिनी पुढे येते, जीवाचा हात पकडते आणि जीवाला काही बोलण्या अगोदर ना माझा सामना करावा लागेल तुम्हाला असं नंदिनी वसू आणि रम्याला खडसावते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.